एका बाजूला आकाशात भिडणाऱ्या आगीचा महाभयंकर ज्वाला संपूर्ण गाव भीतीने थरथर कापत होतं. लोकांची घरे, संसार डोळ्यादेखत जळून खाक होत होते. वारा इतका सुसाट होता की ती आग क्षणार्धात शेजारच्या घरांना आपल्या विळाक्यात घेत होती. पण याच महाभयंकर आगीचा मधोमध एक असं घर होतं ज्याच्या अगदी छपरापर्यंत आगीचा ठिणग्या उडत होत्या. आजूबाजूला सगळं जळत होतं, पण त्या एका घराला आगीचा एका साधा चटकाही लागला नाही. तिथे अशी कोणती दैवी शक्ती उभी होती जिने त्या आगीला समोर जाण्यापासून रोखलं. निसर्गाच्या नियमांनाही सरायला लावणारा हा चमत्कार कोणी केला? होय, हे सामर्थ्य होतं आदमापूरचे दैवी संत, अद्भुत अवतारी पुरुष सद्गुरू बाळूमामांचं. आज आपण बाळूमामांच्या अशाच एका सत्य आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेबद्दल जाणून घेणार आहोत, जी ऐकून तुमचा भक्तिभाव आणि विश्वास आणखी रूढ होईल. संत बाळूमामा हे केवळ एक साधे धनगर किंवा मेंढपाळ नव्हते, तर ते साक्षात भगवान दत्तात्रयांचा अवतार मानले जातात. बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन गावोगावी फिरायचे. मामा ज्या गावात जातील तिथे दुष्काळ हटायचा, आजारी माणसे बरी व्हायची आणि दुःखी कष्टी लोकांच्या जीवनात आनंदाची लाट यायची. मामाचा मुक्काम कधी कुठे असेल याचा नेम नसायचा. त्यांच्या अंगावर एक घोंगडी, हातात काठी आणि चेहऱ्यावर एक अद्भुत तेज असायचे. असाच एकदा बाळूमामांचा मेंढ्यांचा ठवा एका छोट्याशा गावात मुक्कामाला आला होता. मामांचे भक्त नेहमीच त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी आतुर असायचे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मामांच्या मेंढ्या बसत त्या शेतात सोन्यासारखं पीक यायचं, अशी गावकऱ्यांची ठाम श्रद्धा होती. गावात आले की एक जत्रा भरायची. या गावात मामांचं एक परम भक्त राहत होते. त्यांचे घर अगदी साधे, मातीचे आणि वर गवताचे पेंड्यांचं छप्पर असलेले होते. पूर्वीच्या काळी गावांमध्ये घरे एकमेकांना थेटून असायचे आणि छप्पर लाकडाची किंवा गवताची असल्यामुळे आगीचा धोका नेहमीच जास्त असायचा. दुपारची वेळ होती, कडक ऊन पडलं होतं आणि त्यातच सुसाट वारा वाहत होता. अचानक गावाच्या एका कोपऱ्यातून धूर निघायला लागला. काही सेकंदातच त्या धुरेचे रूपांतर मोठ्या ज्वालामध्ये झाले. एका घरातून सुरू झालेले आग वाऱ्याच्या वेगाने शेजाऱ्यांच्या घरांवर पसरू लागले. आग लागली, आग लागली, पळा वाचवा अशा किंकाळ्यांनी संपूर्ण गाव हादरून गेलं. लोक पाणी, माती मिळेल ते घेऊन आग विझवण्यासाठी धावू लागले. पण वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की आग नियंत्रणाबाहेर गेली होती. घरे एकामागून एक जळून खाक होत होती. लोकांचे अन्नधान्य, कपडे, गुरेढोरे सगळं काही धोक्यात आलं होतं. गावात एकच हाहाकार माजला होता. आगीचा ज्वाला एवढ्या मोठ्या होत्या की दूरवरूनही आकाशात लाल भडक दिसत होतं. आता ती आग वेगाने बाळूमामांच्या त्या गरीब भक्ताच्या घराच्या दिशेने सरकत होती. त्या भक्ताच्या घराच्या आजूबाजूची घरे आगीच्या विळख्यात सापडली होती. लोक ओरडत होते, बाळाप्पा बाहेर पड, घर सोड, सगळं जळून खाक होणार आहे, जीव वाचवून पळ. कुटुंबासह घराबाहेर आला. आपल्या डोळ्यात देखत आयुष्यभरची कमाई, ते छोटं घर जळणार पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हताश होऊन डोळे बंद केले आणि मनातल्या मनात फक्त एकाच नावाचा टाहू फोडला, मामा, बाळूमामा धावून या, तुमच्या लेकराला वाचवा मामा. त्याच वेळी गावाबाहेर मेंढ्यांच्या कळपाजवळ बसलेले बाळूमामा अचानक अस्वस्थ झाले. त्यांच्या अंतर्मनात भक्ताची हाक पोचली होती. मामांच्या डोळ्यात एक वेगळाच राग आणि तेज चमकले. त्यांनी हातातील काठी जमिनीवर जोराने आपटली आणि ते तातडीने गावच्या दिशेने निघाले. मामा जेव्हा गावात पोहोचले तेव्हा आग त्या भक्तांच्या घराच्या अगदी जवळ आली होती. शेजाऱ्यांच्या घरात छपरे जळत होती आणि त्या आगीचा ज्वाला भक्ताच्या गवताच्या छपराला स्पर्श करणार. मामा उभे राहिले. त्यांनी आपल्या हातातील काठी वर केली आणि आगीच्या दिशेने पाहताच मोठ्या आवाजात ओरडले, थांब, खबरदार, पुढे आलीस तर माझ्या भक्तांच्या घराला हात लावायचं नाही. आणि आश्चर्य म्हणजे निसर्गाचा नियम बदलला. जो वारा आगीला पुढे ढकलत होता तो वारा अचानक उलटा फिरला. आगीच्या ज्या ज्वाला त्या भक्ताच्या घराकडे झेपावत होत्या त्या जणू एखाद्या अदृष्ट भिंतीला धडकून मागे सरकल्या. आग भक्ताच्या घराच्या अगदी सीमेवर येऊन थांबली. आजूबाजूची घरे पूर्णपणे जळून कोळसा झाली होती. पण या भक्ताच्या गवताच्या छपराला साधी काजळीही लागली नाही. आग तिथेच शमली. हा अद्भुत चमत्कार पाहून जिथे जमलेले शेकडो लोक स्तब्ध झाले. विज्ञान, तर्क काहीच तिथे चालत नव्हते. आग लागून आजूबाजूला राख चाली होती, पण मधोमध ते एकच घर सुरक्षित उभे होते. गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू
वाहू लागले. त्यांनी बाळूमामांच्या चरणावर लोटांगण घातले. त्या गरीब भक्ताने मामांची पाय धरली आणि म्हणाला, मामा तुम्ही आला नसता तर मी रस्त्यावर आलो असतो. त्यावर मामा नेहमीच्या सुलभ आणि गावरान भाषेत म्हणाले, अरे तू माझी भक्ती करतोस ना, मग तुझं कसं वाकडं होईल. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांचा संसार मी कधीच जळू देणार नाही. हा प्रसंग सिद्ध करतो की जेव्हा संकटे चहूबाजूनी घेरतात आणि सुटकेची कोणताही मार्ग उरत नाही, तेव्हा फक्त ईश्वरावरील संतावरील खरी भक्तीच आपल्याला वाचवू शकते. बाळूमामा आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभे आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना खऱ्या अंतःकरणाने हाक मारण्याची. तुम्हाला बाळूमामांचा हा अद्भुत चमत्कार कसा वाटला? तुमच्या आयुष्यात ही बाळूमामांची अशी काही प्रचिती आली आहे का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमामांची ही महिमा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बोला बोला चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं.